तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणारे, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. मीरा भाईंदरच्या जनतेला मजा येते की नाही? संजू राठोडला आणण्यासाठी संजू तू ह्याचा आभार मानायला पाहिजे. ही गुलाबी साडी काय गाणं आहे, पण आपला समर ह्या गाण्यावर खूप नाचतो आणि मी ताबडतोब आमच्या समर सरनाईक साहेबांच्या विनंतीवरून आपल्याला आमंत्रित केलं आणि एकदा नव्हे तर दोनदा ठाण्यामध्येही फेस्टिवलमध्ये आपल्याला आमंत्रित केलं आणि मीरा भाईंदरमध्ये पण. ह्या दोन्ही ठिकाणचे कार्यक्रम त्याने घेतले, त्याबद्दल त्याचं संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता आलं ते फक्त दादा तुमच्यामुळे. तर खरंच सगळ्यात आधी तर तुमचा आम्ही आभारी आहे. तुमचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. असंच प्रेम करत राहा आणि खूप काय एन्जॉय करतायत तुम्ही. मला जास्त तर काही बोलता येत नाही, एवढंच बोलेल की सगळ्यांना परत एकदा मनापासून धन्यवाद. बहुत अच्छा फील हुआ और प्रताप सर ने बहुत अच्छे से अरेंजमेंट किया था. सबसे पहले तो जो क्राउड था, जो पब्लिक थी, बहुत क्रेजी पब्लिक थी, बहुत मज़ा आया. सर ठाना और मीरा भाईंदर में क्या आपको फ़र्क लगा? फ़र्क कुछ नहीं, सब सेम है. एनर्जी उतनी है लोगों में, इतना प्यार है, तो क्या ही डिफ्रेंशिएट करूँ. सर एक सबसे बड़ी बात कि यहाँ पे 18% मराठी और 82% नॉन मराठी, फिर भी परफॉर्मेंस नंबर 1 लोगों को लगा. देखिए आजकल आप देख रहे होगे कि मतलब म्यूज़िक में लैंग्वेज कुछ बैरियर नहीं रहे, तो सब लोग सुनते हैं, एंजॉय करते हैं, मज़ा आता है. सर आप ये मानते हैं कि आजकल आप जिस तरीके के गाने गाते हैं उसकी ज़्यादा फैन फॉलोइंग है, क्योंकि 3 दिन में सबसे बड़ा आज का ही शो रहा? नहीं, वो तो बस पब्लिक का प्यार है. पब्लिक को बस म्यूजिक सुनना अच्छा लगता है तो सुनते हैं. खूप मज्जा आली. इकडची पब्लिक माझ्यासाठी अक्षरशः यादगार क्षण होता हा, कारण सर्वजण नाचत होती. ती मला पॉझिटिव्ह एनर्जी येत होती अक्षरशः शो करताना. सो आणि खूप चांगलं आयोजन, चांगलं स्टेज, चांगली सर्व पब्लिक वगैरे आणि पूर्ण एकदम कसलीच तकलीफ नाही आहे, कसल्याच परेशानी नाही आहे. एकदम एवढं व्यवस्थित अरेंजमेंट आहे इकडं. मीरा भाईंदर शहर हे आगरी कोळ्यांचं गाव आहे, काय सांगशील त्या लोकांना? क्या बात आहे, आगरी कोळ्यांचं गाव म्हणजे यस, मी स्वतः आगरी आहे आणि मी येतो इकडे फिरायला वगैरे, तर मला इकडचे प्लेस वगैरे खूप आवडतात. जसं की उत्तन झालं, गोराई झालं आणि गोराई गावात, मरोळी गावात वगैरे माझे मित्रपरिवार सुद्धा खूप मोठं आहे. त्यांनी आणि मला प्रत्येक गाण्याला इकडं शूट्स वगैरे असले की हेल्प करत असतात. सो आपलं ते एक नातं आहे त्या भावांशी. आज काय मेसेज देणार तुम्ही मीरा भाईंदर शहरवासियांना?
बस आपले गाणे ऐकत राहा. नवीन गाणं आलं आहे नाखवा, ते सुद्धा प्रीत बंद्रे यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही जास्तीत जास्त बघा आणि तुम्हाला आवडलं तर लाईक आणि खूप जास्त आपल्या पब्लिकला शेअर करा. प्रताप सर नाईक यांचं आम्ही मागे ठाणेमध्ये पण शो केला होता, ते सुद्धा अप्रतिम आयोजन होतं. आणि आता मीरा भाईंदर तसंच एकदम अफलातून एकदम मजा एन्जॉय केलं खूप. आणि पुन्हा नक्कीच मीरा भाईंदरला मी येईन.